अगं आई, तू तू मगाशी असं का म्हणालीस कसं? की माझ्यात आणि भुवनेश्वरी मॅडम मध्ये काय फरक आहे म्हणून? हो, कारण तू जे विचार मांडलेस किंवा जर तू तशीच वागत असशील तर तुझ्यात आणि भुवनेश्वरी मॅडम मध्ये खरंच काय फरक आहे इरा? अगं आई, तू असं कसं म्हणतेस? म्हणजे माझी आणि मॅडमची तुलना होऊच शकत नाही. त्या किती पैसेवाल्या आहेत आणि माझ्याकडे तर. इरा, अगं ए बाळा इरा, मोठी हो ग. मी जे मुद्दे म्हणतीये ते वेगळे आहेत आणि तू जे मुद्दे म्हणतीयेस ना ते वेगळे आहेत. अगं वेगळे कसे? म्हणजे भुवनेश्वरी मॅडम कशा प्रत्येकाला आपल्या दबावाखाली ठेवण्यासाठी कोणाला ना कोणाला धारेवर धरत असतात. स्वतःचा अंकुश कायम राहावा म्हणून इतरांनी त्यांच्या मताप्रमाणे वागलं पाहिजे असं त्यांना सतत वाटत असतं. तसंच तुझं आहे ना इरा, इतरांनी आपल्या म्हणण्याप्रमाणे वागायला हवं असं तुला सतत वाटतं ना. पण मग त्यात वाईट काय आहे? म्हणजे आई, अगं एवढा मोठा कारभार सांभाळतात भुवनेश्वरी मॅडम, मग दबदबा ठेवायला नको का? जर अशा मुळू वागल्या तर त्यांचं कोण ऐकणार? आणि अगं उलट मी तुला सांगते, खूप लोकांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आहे. इरा, आदर आणि भीती याच्यामध्ये फरक असतो बेटा. तू ज्याला आदर म्हणतीयस ना ती भीती आहे. ते सगळं मला माहिती आहे आई, पण अगं भुवनेश्वरी मॅडम किती लोकांना मदत करतात. ज्यांना गरज असेल त्यांना खूप पैसे देतात. मी ऐकलंय की त्यांच्या घरामध्ये ना दरबार भरतो. खूप लोक येतात आणि त्यांची गाऱ्हाणी सांगतात आणि मॅडम त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करतात. हो का? मग त्यांच्या घरातले प्रॉब्लेम्स का नाही सॉल्व्ह करत ग त्या? का त्यांच्या घरच्यांनी त्यांच्या दरबारात प्रश्न मांडले तरच सोडवणार आहेत त्या? अगं आई, मला सांग, कुणाच्या घरामध्ये प्रॉब्लेम्स नसतात ग? पण कसं आहे की प्रॉब्लेम्स ना हे घरातल्या घरात सॉल्व्ह केले पाहिजेत. असे 4 लोकांसमोर चव्हाट्यावर नाही आणले पाहिजेत. हेच हेच अक्षराचं म्हणणं होतं इरा. म्हणून तिने तक्रार मागे घेतली. कळतंय का तुला? हो, म्हणजे मी जी तक्रार केली आहे ती ताईच्या भल्यासाठीच ना. हो, पण त्या बाबतीत मी तुला कुठे दोष देतेय? म्हणजे तुला असं वाटतं ना की ताईबद्दल माझ्या मनात खूप प्रेम येते? इरा, मी हे नाकारतच नाहीये. म्हणजे हे बघ, आता आता तुला पटतंय की नाही हे, पण ताईला कधी हे जाणवतच नाही. तिला जाणवायला नको का? कारण एकदा पोळली आहे ती, त्यामुळे तुझ्या कुठल्याही कृतीचा ती पुन्हा विचार करणारच ना. आई ग, मान्य, एकदा चूक झाली माझ्याकडून, पण म्हणून काय जन्मभर ताई ऐकवणार आहे का हे मला? जन्मभर नाही ऐकवणार ती कदाचित इरा, पण काय? काय नाही. आई, पण काय सांग. ती तुला तुझी चूक जन्मभर ऐकवणार नाही इरा, पण भोगणार हे मात्र नक्की. म्हणजे हीच ती येळ आहे ताई, कसली? त्या मास्तनीची वाट लावायची. ताई, अगं तुझ्या विरोधात ती तक्रार करती, तिची एवढी हिम्मत? आता आपण तिचा असता काही बँड वाजवू का नाही ताई? का 4 लोकात तिची उद्भत झालीच नाही पाहिजे अशी मी व्यवस्थाच करून आली आहे ताई. दुर्गे, काय केलंस तू ते पण आम्हाला न विचारता? तुला किती वेळा सांगायचं नको तिथं डोसकं चालवत जाऊ नकोस म्हणून? हा, हे बघ, तुझ्यामुळं आमच्या सगळ्या प्रयत्नांवर जर पाणी फेरलं गेलं तर तुला डायरेक्ट गावाला पाठवू आम्ही. सांग आता पटशिरी, काय उद्योग केलेस ते? ताई, अगं चांगला उद्योग केलाय म्या. चांगला का वाईट ते आम्ही ठरवू, पण त्यासाठी उद्योग काय केलायस हे तर कळायला पाहिजे का नाही? सांग पटशिरी, काय केलंस ते? ताई, तुला माहित आहे, म्या का नाही लई मोठा खजिना आणलाय. खजिना? थांब, हे बघ. डँग डँग. आई,
तू मला आता दोष देतेस? मगाशी म्हणलीस तुला दोष देत नाहीये. अगं मी तुला दोष देतच नाहीये इरा. तुझ्या समोर परिस्थिती जी आहे ना ती मांडतीये. मी तुला एक सांगू का, अक्षराच्या लग्नाच्या वेळी तुझं ते पाऊल उचललं नसतंस ना तर अक्षरा आणि अधिपती यांचं लग्नच झालं नसतं. आणि अक्षरावर आज जी वेळ आली आहे ना ती वेळही आली नसती. हे बघ आई, जे काही घडतंय ते ताईच्याच म्हणण्यानुसार ती घराबाहेर पडलीये म्हणून. मग तू मला सांग, जर ती घराबाहेर पडलीच नसती तर हे सगळं काही झालंच नसतं ना. अगं इरा, आपलं माणूस थोडं तरी आपल्या बाजूने उभा असायला हवं ना. ती कोणाकडे बघून तिथे राहणार होती? अगं अधिपती 1% जरी तिच्या पाठीमागे उभे राहिले असते ना तर ती तिथे थांबली असती, घर सोडून आली नसती. मला एक सांग, तू जर तिच्या जागी असतीस तर काय केलं असतंस ग? तुला खरं सांगू, मी हे सगळं घडू दिलंच नसतं. इरा, आपण जर तरच्या गोष्टीवर बोलतोय की नाही? मग मला सांग की गाळलेल्या जागा भरा या प्रश्नाचं उत्तर शास्त्रीय कारण द्या या प्रश्नाचं उत्तर असू शकत नाही ना. तसंच आहे ते. मी तुला पुन्हा एकदा विचारते, तू जर अक्षराच्या जागी असतीस तर तू काय केलं असतंस? मी सगळ्यात पहिल्यांदा भुवनेश्वरी मॅडमना त्यांच्याच भाषेत उत्तर दिलं असतं आणि मग मी अधिपतींना निक्षून सांगितलं असतं की जर तुम्ही माझ्यासाठी स्टँड घेतला नाही तर मी हे घर सोडून जाणार नाही. हाच फरक आहे ना तुझ्यात आणि अक्षरामध्ये. आता काय चुकीचं बोलले मी? म्हणजे मला जे वाटलं तेच बोलले ना. हिरा, हिरा, अगं अक्षराने विचार केला तो नात्यांचा. तिच्या घर सोडून येण्याच्या एका कृतीमुळे आई आणि मुलगा यांच्यातलं नातं दुखावलं गेलं नाही, पण इतर नाती दुखावणार नाही त्याची तिने काळजी घेतली आणि स्वतःचा स्वाभिमानही जागृत ठेवला. तू म्हणतेस तसं जर वागली असती ना तर नाती तर दुखावली गेलीच असती, पण स्वाभिमानही मूग गिळून गप्प बसला असता. आई, पण तुझ्या हे लक्षात येत नाहीये की आता सुद्धा जीजू आणि ताई दोघेही दुरावले गेलेच आहेत ना. दुरावले गेले तिरा, दुखावले गेले नाहीयेत. हे बघ, दुरावलेली नाती काही काळानंतर जवळ येऊ शकतात, पण एकदा दुखावली गेलेली नाती पुन्हा नाही सांगतायत ग. त्यासाठी ना मनामध्ये करुणा, माया, प्रेम हे सगळं असावं लागतं. बरं, तुला ती भगवान गौतम बुद्ध आणि अंगुलीमाल यांची कथा आठवते का ग? कुठली? चल बस, मी तुला सांगते, ये. ऐकिरा, भगवान गौतम बुद्धांच्या काळामध्ये कौशल राज्यामध्ये अंगुलीमाल नावाचा डाकू राहत होता. खूप खून केले होते अगं त्याने. तो लोकांना मारायचा, त्यांची बोटं छाटायचा, त्याची माळ करून गळ्यात घालायचा. त्यामुळे त्याचं नाव अंगुलीमाल असं पडलं होतं. खूप क्रूर होता अगं तो. राजाने अनेकदा सैन्य पाठवलं होतं त्याला पकडण्यासाठी, मारण्यासाठी, पण सैन्याला यशच आलं नाही. तेव्हा भगवान गौतम बुद्धांच्या दिव्य दृष्टीने त्यांच्या असं लक्षात आलं की याच्यामध्ये दया आणि करुणा अजूनही शिल्लक आहे. फक्त त्या भावनांना जागृत करण्याची गरज आहे. म्हणून त्यांनी ठरवलं की ते त्याला भेटायला जातील. भगवान गौतम बुद्ध जसे त्याच्या जवळ आले ना तसं तो तलवार घेऊन त्यांना मारायला उठला. तरीही भगवान गौतम बुद्ध अगदी शांतपणे त्याच्या दिशेने चालत राहिले. शेवटी तो ओरडला, म्हणाला, थांबा, नाहीतर मी तुम्हाला मारेन आणि तुमचे बोट कापून 100 माणसं मारण्याचं माझं वचन पूर्ण करेन. तेव्हा ते म्हणाले की ठीक आहे, तू तुझं वचन पूर्ण कर, पण त्याआधी मी तुला काय सांगतोय ते तुला ऐकावं लागेल. म्हणाला, बोला. भगवान गौतम बुद्ध म्हणाले की त्याआधी तुला या झाडावरची काही पानं आणि डहाळ्या तोडून आणाव्या लागतील. अंगुलीमालला ना भगवान गौतम बुद्धांचं हे जे धाडस आहे त्याचं फार कौतुक वाटलं. म्हणाला, एवढंच आहे ना, आत्ता आणतो. तो गेला, त्यांनी काही पानं तोडली, डहाळ्या तोडल्या आणि आणून ठेवल्या त्यांच्या पुढे. तेव्हा भगवान गौतम बुद्ध म्हणाले, आता ही पानं आणि ह्या डहाळ्या जिथून तोडून आणल्या होत्यास तिथे तशाच अवस्थेमध्ये पुन्हा जोडून आण. अगं आई, कसं शक्य आहे ते? असंच विचारलं होतं अंगुलीमालनी त्यांना. तुम्हाला एवढं कळत नाही तोडलेली गोष्ट कशी जोडता येईल? तेव्हा भगवान गौतम बुद्ध त्याला म्हणाले की अरे, मी हेच तर तुला समजावून सांगण्याचा प्रयत्न करतोय. जर एखादी गोष्ट आपल्याला जोडताच येत नसेल किंवा ती जोडण्याची शक्तीच आपल्यामध्ये नसेल
तर ती वस्तू किंवा ती गोष्ट तोडण्याचा अधिकार आपल्याला कोणी दिला? आपण जर कोणाला जीवनदान देऊ शकत नसू तर जीव घेण्याचा तरी अधिकार आहे का? ते त्याला म्हणाले, हे बघ, तू सत्याच्या मार्गावर चाल. तुझ्यामध्ये अजूनही थोडंसं पुण्य शिल्लक आहे. तुझ्यात अजूनही कायापालट होऊ शकतो. तो खूप प्रभावित झाला आणि त्यांना म्हणाला की मी तुमच्या बोलण्याने इतका प्रभावित झालोय की मलाही पापमुक्त व्हावंसं वाटतंय. आणि त्यांनी चक्क लोटांगण घातलं. त्याने आपल्या गळ्यातली माळ काढून फेकून दिली आणि तो भिक्षू झाला त्या दिवशीपासून. इरा, या गोष्टीतनं काय शिकलीस? काय जाणवलं? तोडणं सोपं असतं, जोडणं खूप अवघड असतं आणि तोडण्यापेक्षा जोडणं जास्त महत्वाचं असतं आणि अवघडही असतं, हो ना? ऐक ना माझं प्लीज. ओके, तू ह्यो विषय बंद कर. तू तू एकच कॅसेट वाजवायलास मागापासून. मग तू बंद कर ना ती कॅसेट. मी कशी बंद करू कॅसेट? तूच तो विषय लावून धरलायस मागाधरनं. तू ते विषय बंद कर, कॅसेट आपोआप बंद होईल. बोल ना एकदा वहिनीची, बोल आणि विषय संपव. किंवा एक फोन कर, बिचारा कधीपासून वाट पाहत असतील तुझ्या फोनची. हां, किंवा तू काम करतोस का, त्यांना डायरेक्ट जाऊन भेट, खूप खुश होतील त्या. काय झालं आता? तू माझा मित्र आहेस का त्यांचा? तुझा मित्र आणि त्यांचा भाऊ. मग तुझ्या बहिणीला जाऊन सांग जा जे काही शानपण सांगायचं ते. मला सांगू नको. मला काम आहेत बाकी आणि तुला बी काम आहेत. लक्षात असू द्या, कामाचं बघा जरा. आमच्या प्रेमाचा गुलकंद झाला तेवढा बास झाला. हां, ती मुंबईवरनं गुलकंदाची जी ऑर्डर आली त्याचं काय झालं? ते क्रेट मागवले होते गुलाबाची, त्याचं काय झालं? त्याचा रिपोर्ट नाही, काय नाही, बोंबा बोंब सगळी. 100 गुलाबाचे कॅरेट आलेत आणि आले आणि काय झालं? धुळखात पडले तसेच. त्याचं पुढं काय केलं का नाही केलं? हेच ना, तू पूर्णपणे ऐकूनच घेत नाहीस कधी. वहिनींबाबतीत पण हेच होतंय. ए, तू कामाच्या मध्ये त्यांचा विषय आणत जाऊ नको रे बाबा. ते रिपोर्ट दे मला आधी. आणि ते गुलाबाचं काय झालं? आपल्या महिला कामगार लागल्यात कामाला, गुलाबाच्या पाकळ्या काढल्यात, धुतल्यात आणि आता सुकायला पण टाकल्यात. बरं केलं. हां, आणि तू कामाचं टेन्शन घेऊ नकोस. मी आहे ना, तू संसाराचं बघ. तू आहेस म्हणून टेन्शन आहे. मला बाकीची बी काम आहेत बाबा. मला सांग, तुला संसार महत्वाचा आहे का काम? संसाराचं काय मलाच पडलं काय? फक्त त्यासनी काहीच नाही. असं नाही तू अधिपती. गपच रे. तू सारखं त्यांचं वकीलपत्र घेऊन माझ्याकडे येत जाऊ. आणि त्यासनी जर एवढं वाटत असतं माझ्याविषयी तर डायरेक्ट भेटायला आले असते मला. अरे अधिपती ऐक माझं. अरे हे मला माहितीच आहे, म्हणजे तुमचे संस्कार आहेत ना माझ्यावर. हो, पण जरा जरा कधीतरी आमचे संस्कार विसरतेस तू, हो ना? बरोबर बोलतेय ना मी? विसरतेस ना आमचे संस्कार? अगं आई, तू असं का म्हणतीयस? मी कधी विसरले ग तुमचे संस्कार? इरा, विसरली नसतीस ना तर अक्षराने घर सोडून चुकीचं पाऊल उचललं असं म्हणाली नसतीस. अगं, मी कुठे असं म्हटलं की ताईने घर सोडून चुकीचं पाऊल उचललंय म्हणून? म्हणजे मी फक्त एवढंच सांगतेय की मी जर ताईच्या जागी असते तर मी काय केलं असतं हे सांगत होते. म्हणजे तू चुकीचंच पाऊल उचललं असतंस ना? म्हणजे आम्ही केलेले संस्कार तू विसरलीस हे सिद्ध झालं असतं, बरोबर? ए आई, अगं तू सारख्या काय माझ्या चुका काढत असतेस ग? चुका नाही काढते ग इरा. काय चुकीचं आहे आणि काय बरोबर आहे याची जाणीव करून देतेय मी तुला. मला नाही वाटत की मी काही चुकीचं बोलले ते. हो का? मग मला सांग, तू मगाशी म्हणालीस ना की भुवनेश्वरी मॅडम बरोबर वागतात. अगं आई, आता तो मगाचा विषय आता कुठे काढतेयस? अगं, मगाचा विषय काढत नाहीये, पण आपलं बोलणं झालं होतं ना. तू म्हणालीस ना की भुवनेश्वरी मॅडम बरोबर वागतात, बोलली होतीस ना? हो, म्हणजे मला तसं वाटतं. कसं वाटतं? म्हणजे कसं योग्य वाटतं तुला? म्हणजे त्यांचं काय वागणं योग्य वाटतं तुला ग? असं काही ठराविक नाहीये, मला वाटतं की त्या योग्य आहेत ते. इरा, वाटणं आणि जाणवणं याच्यामध्ये फरक आहे. एखादी गोष्ट आपल्याला वाटते म्हणजे ती शक्यता झाली आणि शक्यता कधीच निश्चित नसते. आणि एखादी गोष्ट आपल्याला जाणवते म्हणजे ती निश्चित असते. म्हणून वाटण्यापेक्षा जाणवणं कधीही योग्य असतं. ए आई, तू ना असं शब्दात पकडू नकोस हं मला. म्हणजे मला खरंच भुवनेश्वरी मॅडम योग्य वाटतात,
कारण तू बघ ना, त्यांनी एवढं मोठं साम्राज्य सांभाळलं. म्हणजे तू बघ ना, अधिपती जिजू लहान होते, चारुहास सरांचं आजारपण होतं, तरी सुद्धा एकट्या स्त्रीने सूर्यवंशी कारखान्याचं नाव अख्खं महाराष्ट्रभर पसरवलं ग. हे बघ, एवढी मोठी संपत्ती उभी करायला तेही एकट्या स्त्रीच्या जोरावर कसब आणि धाडस दोन्ही लागतं की नाही? नाही नाही, मान्य आहे मला. एकट्या स्त्रीने एवढं मोठं साम्राज्य उभं करणं ही कौतुकास्पदच गोष्ट आहे का? पण एक स्त्री म्हणून घरातली नाती जपणं देखील महत्वाचं नाहीये का हिरा? अगं असं का म्हणतेस तू? त्यांनी नाती जपलीच की. अधिपती जिजू त्यांचा सख्खा मुलगा नाही, तरी पण अगदी माया लावली. चारुहास सरांचं एवढं आजारपण काढलं त्यांनी एकट्याने. दुर्गेश्वरी मॅडम आहेत, आजींची काळजी घेतात. अजून काय पाहिजे? बस? अजून अजून काय? अजून कुठलीच नाती नाहीयेत का हिरा? नाही. आणि अक्षराचं काय ग? अक्षराबरोबर त्यांचं कुठलंच नातं नाहीये असं म्हणणं आहे का तुझं? हिरा, बोल ना. त्यांनी तुझ्या बहिणीला, आपल्या अक्षराला घराच्या बाहेर काढलं, तरी तुला त्यांचं पटतं? त्यांचं सगळं बरोबर वाटतं? तुला काय एवढा त्यांचा पुळका, हिरा? काय ग, आहे ना? अरे इरू, तू कधी आलीस? हे काय आत्ताच? आणि तुम्हा मायलेकींचा पुण्याविषयी विषय चाललेला होता. भुवनेश्वरी मॅडम. भडंग. भुवनेश्वरी मॅडम का भडंग? बाबा बाबा ऐक ना, भेट की वहिनी ना. अरे आता त्या समोर आल्या तर मी काय भेटणार नाही का ओंक्या? मला मिटवायचंच आहे हो भांड. म्हणताना तर गेलतो त्यांच्या घरला, कारण मला बाकी सगळ्या गोष्टींपेक्षा आमचं नातं जास्त महत्वाचं आहे ओंक्या. तुला माहित नाही का? आणि ह्यांनी काय केलंय, जाऊन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दिली आमची. हां, लय भारी केलं बाबा. मला तर विश्वासच बसत नाही माहिती आहे का? मला वाटत नव्हतं की या असं काहीतरी करतील. पण जाऊ दे, आता मला जे जे वाटते ते सगळं खोटंच ठरायला लागले. मला मस्त वाटलं होतं. त्यातनी जर एवढं पडलं असतं ना आमच्या नात्याचं, त्याने आम्हाला एक फोन केला असता, म्हणले असते की आपलं जे काय आहे ते आपसात मिटवून घेऊया भांडण, परत एकत्र राहूया म्हणले असत्या का नाही? हे केलं नाही. यांनी दिल्या कंप्लेन. हां, म्हणजे कंप्लेन द्यायला आणि पोलीस स्टेशनला जायला वेळ आहे यासनी. आम्हाला भेटायला वेळ नाही रे. हां, आम्ही कोण आहे का नाही? मला तर आता वाटायला लागले जे काही प्रेम आहे, जे काही भेटायची ओढ आहे ती आमच्याकडनंच आहे एकतर्फी फक्त. एकतर्फी असतं ना तर त्या आल्या नसत्या. नाही झाल्या ना मग, भेटायची ओढच नाही तर ओढे म्हणून तर आल्यात. काय आल्या? हा, स्वप्नात येतात आमच्या न चुकता, तेवढं मात्र आहे. अरे स्वप्नात नाही, खरंच आल्यात तुझ्या मास्तरीणबाई.